नुसता जाळ झाला तुझा. ऊन पार डोक्यावर आलंय तरी उठायचं कळतंय का नाही तुला? इकडे किती वाजल्यात बघितलं का? कवर पसरला इथं काय काम धंदा आहे का नाही? त्या कॉलेजमध्ये पण असाच लोट होता ना म्हणून 10 नापास झालाय बघ तू. हा ए तू नापास झालेला कोणाला सांगू नको. उगा माझी डिग्री माथ्यात घालशील MBBS ची. काय 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 MBBS ची. तुला MIDC नीट म्हणता येते का होय रे? हा आणि सांगते माझी डिग्री पाण्यात घालशी. ती काय नाही तसले नाटकं चालायची नाही. पटकन उठायचं आंघोळ बिंघोळ करायची काम करायचं कुठलं तरी. काय काम करतोयस की म्हणून तू खाते की बसून? मी बसून खाते? तुकडं कोण घालतोय तुला? कोण घालतंय तुकडं? हा मग ती काय नाही पटकन उठ आणि थोडीफार घरात मला मदत करू लाग. चल जाऊ दे. काय दासनी गो बाई माझ्या लेकराला झोप सुद्धा देत नाही. त्या भिजलं पाणी ओतलंय ग लेकराच्या माझ्या अंगावर. दिवस आताशी डोक्यावर आलाय. अगं तुम्हाला कधी उठवत होते का दिवस मावळल्याशिवाय? मग काय तर लेकरू माझं 2-2 वाजूस तर झोपत होतं तरी मी उठवत नव्हती. जगू दे ना त्या बाई लेकराला वाळून उठून गेलं. शिरा दिसायला काय तर अगं मला कॉलेजमध्ये अशीच हाणायची. काय वेळ झालते एवढं हाणायची मला ती आई. होय का? अरे पण मला सांग शिजे संग तू लग्न केलं मग तू दुसरं लग्न केलं करताना मला काय सांगितलं नाहीस रे? अगं मला तर काय माहिती होतं हे किती दिवस टिकायची तेव्हा. मला वाटलं महिनाभर टिकायला जाईल म्हणून नाही सांगितलं. पण ही महागाडी झाली की इकडे येऊन जाऊ दे आहे. चुकी झाली माझ्याकडनं. हायच अरे तसली हायच कैदशीनच आहे. अरे दिसती तिच्या वागण्या बोलण्यावरनं मला तर लय भ्या वाटायला लागलंय त्याचं. झाल्या मायलेकाच्या गुलगुलू गप्पा मारून झाल्या. दातकडे काय झाले रे तुला? हा कवर बसायचं रे? कवर बसायचं इथं? का काय काम धंदा नाही आपल्याला बी घरात? चहा पाहिजे थोडंच. चहा प्यायचंय? घरात गॅस आहे तिथं लाईटर ठेवलाय. कारण पे मग. बर जाते सुनबाई. हा तुझा काय माझ्या बाबतीत भडकवतो काय तुझ्या आईला? नाही मग इथं गुलगुल गप्पा काय चालल्या होत्या? ती आई आपलं काय चाललं? तुला एक सांगते त्या सुनीचं टूनीचं ना नाव सुद्धा घ्यायचं नाही इथं परत. काय ती तुझी म्हातारी असेल ना ती माझ्या बाजूने उभी राहिली पाहिजे तुझ्या सुद्धा नाही. सांगते पटकन उरकन लवकर कामाला. उठ लवकर. उठ लवकर. मलाच डबल कुटाणा झालाय. आय चहा पिऊन लगेच भांडे घासायला लागली तू? अरे मुर्द्या तिनं मला चहाचा घुट सुद्धा दिला नाही भांड्यावर आणून बसवली आहे मला. म्हणजे चहाच्या आधीच भांडे आणून बसवलं तुला? मग काय तर 2-2 असून तरी काय उपयोग आहे रे? तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तुला तिने चहा दिला नाही. तिला बघ आता उलटी पालटीच करतो. तिथनं 1 मिनिटाला तिला हातात शांत राहा तू. ए सुंदर रे काय तू माझ्या आईला चहा दिला नाही. हा भांडे कसं पाठवलं तिला लगेच एका रपाड्यात उलटा पालटा कर तुला सांगतोय मी. तुझं तर जाळ झाला तुझा. मला एवढं सांग चहा बनवायला काय काय लागतं? ते राहू दे. काय जर भांडे असली तर शिल्लक दे घासायला मग आईला. ती राहू दे. चहा बनवायला काय काय लागतं? दूध. हा अजून? चहा पावडर. हा अजून? पाणी. हा दूध. आपलं काय साखर. मग साखर काय तुझा बाप घेऊन यायचंय वरनं? हा यायचंय का घेऊन? होय रे. हा घरातली साखर संपली ती आणायची कळल का नाही? लगेच तुझ्या आईने बी गुलगुल सांगायला सुरुवात केली माझ्याबद्दल कान भरायला. आणि तो बी ऐक अजून. हा ती बी राहू दे. साखर तर तू आता आणच. पण मी काय म्हणते एवढा कडक इस्त्रीचा शर्ट घालून कुठे मिरवायचे? मसनवाट्यात मिरवून यायचंय? बघायचंय का मसनवाटा कसा असतोय काय असतोय कशी त्याची चौकट बिवकट असते काय बघायचंय? तुला जायचं असेल तर बघून येतो. साखर आणतो. ऐक मी काय काम करतो जाऊन साखर घेऊन तो हिला अगोदर आणि जाऊन लगेच सुनीला आणतो. मग साखर देतो हिला आधी. लय हान लागत तिला आय मला. माझ्या सुनीला आणलंय गुणाचं लिकरू आहे र. हळू बोल तू बाई. ही हळू बोल. आणतो सुनीला. एवढीच भांडी घास जास्त घास नको. जातो कशी आले तू? गाडीने आले का बैलगाडीने आली? गाडीने आले मी.
एवढा कुठं उशीर करते तोय मग कवा पाठ फोन केलाय मला येते म्हणून इतका उशीर झालाय गाडीच उशिरा होती ताई. बरं ती सगळं झालं घरची सगळी बरी आहेत ना सगळी बरी आहे. हा, अगं तुझं लव्ह मॅरेज झाल्यापासून दाजींना बघितलंच नाही म्हणलं यावं बघायला. कुठे आहेत दाजी? ती बैल गेलाय साखर आणायला बैल बेबी 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 अगं मी त्याला लाडाने बेबी म्हणत असते ना. बरं तू काय खाल्लंय का नाही मी काय म्हणलं त्यांना म्हणलं की या साखर घेऊन म्हणलं तुला कॉफी करावी लागेल म्हणून त्यामुळे थोडं हे बघ आला. हा कोण ड्रायव्हर? ड्रायव्हर नाही तुझा दाजी येतो. ताई तू ड्रायव्हर बरं लग्न केलंस? ह्याचा ना हाच प्रॉब्लेम आहे. ही कपडे असली घातली ना हा कधी ड्रायव्हर दिसतो कधी म्हशीवाला दिसतो कधी दूधवाला दिसतो. ह्याचं काय खरं नाही. तुझं ना ती थोबाड जरा नीट कर चिमलेल्या तोंडाच्या. बघ तुला ड्रायव्हर म्हणायला लागली ही. सॉरी या दाजी. असू दे असू दे. कोण आहे कोण आहे? ही माझी बहीण पिंकी. पिंकी मी आहे ना. हे कुठे गेली? असू दे. काय कधी ओळख करून दिली ना हाय तुला बहीण सांगितलं नाही कधी तू? होय कधी नाही सांगितलं. तुझी लायकी आहे का सांगण्यासारखी? हा कॉलेजमध्ये असताना दर उडून कुठं गटरीत जाऊन पडत होता. होती का सुद बायको तरी घरात आहे का नाही? हा झोपेतून वाटलं की किसन बाई दिसन तिकडं किसन बाई दिसन तिकडं. हा आणि विचारतोय वय अरे तुला माहिती का माझ्या घरात कोण कोण आहे नाही काही घेणं देणं नाही तुझे. बरं काय नाव आहे तुमचं? पिंकी. असू दे. ते साखर आणले होते हे बघ आईला चहा करून दे मी सुनीला आणायला चाललोय. तुझा जाळ झाला तुझा. सोनीला कशाला मी आहे की मी कुठे बांधते तुझ्यासोबत मी आहे ना कशाला सोनीला. ताई सोनी कोण? तुला काय सांगू पिंकी याच्या सोबत लगीन करून माझं वाटोळं झालंय. एक वेळ त्या शिपायासोबत पळून गेला असते ती बरं झालं असतं पण या बेवड्यासोबत लग्न करून माझ्या आयुष्यात वाट लागली. याने दुसरं लगीन केलंय. काय नाही तू नको टेन्शन घे सोडते शर्ट. नाही ती काय नाही. मी काय म्हणते किसनराव मी तुझ्यासोबत अजिबात भांडत नाही. मला माझ्या बहिणीला शॉपिंगला घेऊन चला की. शॉपिंग आणि तुला अगं जा झाला तिकडे तुझा मी येत नसतो मी चालू. दाजी मी एवढ्या दिवसात ना आले ना पहिल्यांदाच मला शॉपिंगला घेऊन चला ना. शॉपिंगला का मी हुनीला का ह्या मसरापेक्षा लयच भारी. नशिबात काय येत नाही अगोदर काय माहिती. असू द्या पण काय करतो माहिती का हिला 100 साडी आणि शॉपिंग करतो आणि मी बी मजा करतो जरा मी हुनी संग आणि परत जातो सोनीला आणायला. पान लिंबू सरबत कर की लिंबोळीचा सरबत कर. कॉफी जायचं ना जायचं माझ्या आईला चहा पाच तेवढा बाई आंबाबाई जा चहा पाच तेवढा मग जातो तुला त्या शॉपिंग. डंगरीला म्हणावं 4 घर हिंडकी खाऊन बिन माघारी. असू दे नको पाजू जा आवरतो आपण आवरत बाई. नमस्ते मामा. लय भारी ठिकाणी आली. कुठे गेलं चला की लवकर. हाय की साडी दाखव मला मस्त की साडी दाखव बघ. अशी मस्त दाखवा मी ना त्याच्यात अशी भारी महाराणीच दिसले पाहिजे बघा. भिकारी दिसले तरी चालेल. तुझा जा झाला तुझ्या तोंडाला काय हाडबीड आहे का नाही? अगं पिंके तू का अशी बसली? अगं तू पण घे ना 10-12 साड्या. तुझ्या दाजीकडे लय पैसा आहे. ती सोनीला ना सोन्या चांदीनं मडवायला ती आता एवढा पैसा आहे म्हणलं साड्या काय मला तर अशाच घेणार आहे का ना. हो ही घे तुला. पिंकी पिंकी पंकी मस्त. तिला सगळं छान वाटतं. लयच मस्त आहे चांगलं दिसत ना हा कलर. छान दिसत. मी काय म्हणतोय चहा आहे काय ते चहा? हा चहा पाणी त्याच्या नळ्या ठसायला द्या ना. घरून उपाशीच मिळाला आहे का नाही घरी आपल्याला भेटत नाही काय आहे का नाही. भैया ही तर साडी मला पोपटावानीच दिसन. सुंदरे तुझा एक लय मोठा गैरसमज आहे. काय तू असतानाच पोपट आहे आणि माझा पण पोपट करून टाकलाय तू. काय लाज लज्जा काय आहे का नाही कुठं आलं दिसा नाही तुम्हाला चिंबलेल्या तोंडाच्या. शांत बस माझ्या आप काय घालवू नको.
साड्या भारी येतात तुमच्याकडच्या. अजून ती वाली पण दाखवा ना मला. इकडे अगं दुकानाचं आपलं काय घ्यायचं ते घेऊन तेव्हाला दाखवा सगळेच दाखवा. पंजाबी म्हणा काय म्हणा गुजराती हैराणी एक्सेल मला तर डबल एक्सेल लागते. ही बघ बरं पिंकी तुला कसं वाटतं. मला सोडून तू इकडे काय करतोय. सुंदरे तुझ्यासाठी मी ही ड्रेस घेतलाय बघ कसा वाटतंय एकदा घालून बघ ते. ठीक आहे साहेब दाजी. तुझ्यासाठीच घेत होतो मी हे. दाजी हा गे तुझ्यासाठी पण हाय थांब जरा तू. म्हणजे तुला बी घ्यायचंय. हा घे की. किसन्या माझ्या बहिणीला नाराज नाही करायचा. 10-12 ड्रेस घेऊन टाक. बास 10-12 बास. बरं बघ मी ह्या साड्या घेतल्या आणि अजून एक तिकडे ठेवली बरं का. ठेवली? ती पण आपण घेऊ बरं. चालते मला कुठे ठीक आहे ही पण घे. आणि तुला हा, दे इकडे. ह्याला काय काम आहे. हिवाला दे हिवाला. चला तुम्ही बस ठीक आहे. अयो दे. अगं तू कशाला सांभाळते. दे ह्याच्याकडे सांभाळ. हा दे ना मी बैलच आहे सांभाळतो की. त्यात काय विषय आहे का. तू बैलच आहेस. मी काय म्हणतोय सुंदरे तुला हे कुणी सांगितलं इथं साड्या दुकान चांगल्या साड्या मिळतात म्हणून. ही काय सांगायची गोष्ट आहे का बाईला. का? अरे अख्ख्या जगात प्रसिद्ध आहे बारामती बिगोन रोडला सरस्वती टेक्सटाईल काय का. आणि मला तर घरी बसून कल्पना आहे बघ या दुकानाची. त्याच्यामुळे ना मी पहिल्यांदा तुला इथंच घेऊन आले बघ. इथं गाड्यांचं काय मिळत नाही वय. हा गाड्यांचं काय का तू आतमध्ये फिरून बघितलं नाहीस मला विचारतोय. बरं राहू दे असू दे. आता पण मला तर साड्या लय भारी भेटल्या बाबा. एकच नंबर भेटल्या तर. मी ठेव तुझ्या पैसेच. सांभाळ की तू माझ्याकडे काय देतोय. बरं सांभाळतो. तुला आवडलं ना ड्रेस. एकच नंबर. जातो आता मी सोनीला आणा जातो. अगं तू वाईट लागली मला थांबले अगं जात किस नाही मी काय म्हणते. आपण एवढं चालू आहे ना तर हिला लय भूक लागली बघ ना. कसलं तोंड झालं हिचं. छान तोंड झालं. चल तुला काय मी आहे ना इथं मधी. हा माझ्या पिंकीचं कसलं तोंड झालं. भूक लागली ना तुला. भूक लागली ना. हा भूक लागली. काहीतरी खायला चाल. काय आता काय खायला चालू माझ्यावर पैसे पाणीपुरी पाणी खरेदी थोडी घेऊन नाही तोंड वाकडं झालं. पाणीपुरी करायला. हा बरं चला असू दे. चार तू लवकर मला जायचंय. चल तू माझ्यासोबत पाणीपुरी किसन. भैया मस्त तिखट अशी पाणीपुरी बनवा का. हा तिला गोड बनवा आणि मला तिखट. मी कडू आहे का मग. नाही तू पण खूप गोड आहे. खाऊ दे की तिला. कधीच्या काळी आली आपल्याकडे तर खाऊ द्या. One, two, three, four. अगं तुझं दाजी कुठं गेलेत. तुझ्याकडे पैसे आहेत का. माझ्याकडे बी पैसे नाहीत. भैया किती पैसे झालेत. 510 रुपये. हो 510 रुपये. 510 एवढंच नाही. पाणीपुरीचं 510 रुपये. आमच्याकडे आता पैसेच नाहीयेत. काय पैसे नाही आहेत. नाही. किचन दाखव रे ना छोटो. किचन किसनिया